नमस्कार स्वामी भक्तांनो. धार्मिक माहिती व गोष्टी या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज पुन्हा एकदा नवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजची माहिती सांगण्यास सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. आज आपण महिलेची मासिक पाळी या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. मासिक पाळी आल्यावर महिलांनी सेवा किंवा पूजा कशी करावी की करू नये असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला असतो. स्त्रियांनी मासिक पाळीत सेवा करू नये, अपशकुन असतो, त्याने देवाचा कोप होऊ शकतो, देवाच्या जवळ जायचं नाही, ते चांगलं नसतं, अशा जुन्या लोकांच्या धारणा आहेत. बऱ्याच महिला या सगळ्या गोष्टी पाळत नाहीत. काही महिला या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. तसं पाहायला गेलं तर परमेश्वराने आपल्या सगळ्यांनाच बनवले आहे, म्हणजे महिलांना सुद्धा परमेश्वरानेच बनवले आहे. मासिक पाळी म्हणजे काय तर महिलेच्या लैंगिक भागातून होणारा रक्तस्राव. यामागचे लॉजिक असे आहे की एक प्रकारचे ते अशुद्ध रक्त आहे जे त्याच्या शरीरातून 5 दिवस सतत निघत असते. तरी या काळात महिलेने पूजा करावी की नाही तर यावर माझे प्रामाणिकपणे उत्तर आहे की नाही. स्वामी भक्त महिला या मासिक पाळीच्या दरम्यान मठात किंवा स्वामीच्या केंद्रात जात नाहीत आणि ते योग्यच आहे. आता आपण यामागील कारण देखील जाणून घेऊयात. ते 5 दिवस महिलांच्या शरीरातील अशुद्ध रक्त सतत सुरू असते. महिलाच्या शरीराचा रक्तस्राव जवळजवळ चालूच असतो. रक्तस्राव चालू असताना देवाऱ्याजवळ जायचे नसते. आपण रोज सकाळी आंघोळ करूनच देवाजवळ पूजा करायला जातो की नाही, का न आंघोळ करताच आपण सेवेला बसतो? नाही ना. तसंच काहीसं आपल्या घरात मासिक पाळी आल्यावर त्या स्त्रीच्या सानिध्यात बरेच लोक येत असतात. जसे की त्यांचे कुटुंबीय त्या 5 दिवसात त्या स्त्रीचा आणि त्यांच्या कुटुंबियांना सतत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्पर्श होत असतो. त्यामुळे शक्यतो या कालावधीत कुटुंबियांनी सेवा किंवा पूजा सकाळीच करावी, सायंकाळी करू नये. मासिक पाळी आलेल्या महिलेने जपमाळ, स्वामीचरित्र सारामृत, गुरुचरित्र यासारख्या प्रविष्ट गोष्टींना हात लावू नये. हे 5 दिवस नित्यसेवा करणे श्रेयाने टाळावे. पण नामस्मरण नक्की करू शकतात, कारण नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही. त्यामुळे 5 दिवस फक्त नामस्मरण करायचे. घरात जर स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तर शक्यतो त्या स्त्रीने बनवलेला तो नैवेद्य नसावा. बऱ्याच स्त्रिया या 3ऱ्या दिवशीही आंघोळ करून देवघरात जातात, तर असे करू नये. स्त्रियांनी 5व्या दिवशी केसावरून आंघोळ करून मग स्वतः देवाला आंघोळ घालावी व नित्यसेवा करावी. अन्यथा मला एवढेच सांगायचे आहे की या काळात स्त्रियांनी देवाजवळ जाऊ नये. याबद्दल बरेच लोकांचे गैरसमज आहेत. लोकांना असे वाटते की ही अंधश्रद्धा आहे. जसे की मी सांगितले की देव हा पवित्र आत्मा आहे. देवघर स्वच्छ असावे आणि अशा काळात हे रक्तस्राव चालूच असते. त्यामुळे अशा प्रकारे महिला स्वामी भक्तांनी आपल्या मासिक पाळीमध्ये हे नियम पाळले पाहिजेत. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.